कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. माझा आणि माझ्याबरोबर जे कोणी आहे, माझे म्हणजे माझे जवळचे माझ्याबद्दल, म्हणजे माझं आणि त्यांचं जे रिलेशन आहे त्यांचं सांगते. तर त्यांचा आणि माझा स्वभाव एकच आहे. ते मला नेहमी म्हणतात की आपण दुसऱ्याबद्दल चांगला विचार करायचा, म्हणजे आपलं चांगलं होतं, हो की नाही? तर ते असे बोलतात की जाऊ दे ना, आपण त्यांचं चांगलं चितायचं, आपण कोणाचंच वाईट चितायचं नाही, की ह्याचं असं होईल, तसं होईल, तसं होईल, असं नाही. त्यांच्या सर्व गोष्टी आहेत, त्यांचा पैसा, त्यांच्या सर्व गोष्टी आहेत आणि ते आनंदात आहेत, तर आपण आनंदातच त्यांना राहू दे. देवाजवळ हीच प्रार्थना करायची की देवा, त्यांना तू असंच आनंदात ठेव. परंतु मला राग का येतो की तुम्ही का दुसऱ्याच्या आनंदात विरजण टाकता? तुम्ही का दुसऱ्याच्या आनंदात मिठाचा खडा टाकता? तुम्हाला का नाही दुसऱ्याचा आनंद बघवत? तुमच्या बुडाला का आग लागते? दुसरे जण आनंदात असले की तुमच्या बुडाला का खालून वरून आग लागते? ते तुमच्याबद्दल वाईट विचार करत नाहीत, ही मला माहिती. किती पण तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलला, किती पण तुम्ही त्यांच्या संगती वाईट वागला, परंतु त्यांचं एकच वाक्य असतं की वरचा पाहत आहे ना, वरचा बघून घेईल. परंतु तुम्ही काय करता? त्यांना घाणेरडं बोलता, त्यांच्या आनंदामध्ये मिठाचा खडा टाकला तुम्ही, हो की नाही? आठवण करा, मे महिन्यात गेल्या 1.5 वर्ष झाले आता. तुम्हाला असे मिठाचे खडे टाकायची फार हौस आणि फार सवय, हो की नाही? परंतु समोरची व्यक्ती तुमच्या आनंदात मिठाचा खडा टाकत नाही. ती म्हणते त्यांच्या आनंदात आपण सहभागी होता नाही आलं तरी पण आपण त्यांना देवाजवळ हीच प्रार्थना करायची की देवा, त्यांना अजून भरभरून दे, त्यांना चांगल्यातलं चांगलं दे, आणि नंतर आम्हाला द्यायला तर दे, नाही तर देऊ पण नको. आम्ही त्याच्याबद्दल राग धरत नाही. परंतु साधी शुल्लक गोष्ट, 2-3 तासाची गोष्ट असते, पण किती त्यांच्या बुडाला आग असते. त्यासाठीच माझा जीव तुटतो. बाकी माझं काही नाही. मला काय कोणाकडून धन दौलत, काय आमरपाट्या, का त्यांचं काही खाणं पिणं, शी, त्या खाण्यापिण्याला तर मी हे करते का, त्यांचं हॉटेलमधलं खाणं, का त्यांचा कपडा लत्ता, का त्यांची कसली अपेक्षा आहे? मला कसलीच अपेक्षा नाही. परंतु तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकला आणि टाकता नेहमी नेहमी, हेच मला पटत नाही. ती व्यक्ती तुमच्या आनंदात मिठाचा खडा टाकते का? तर नाही. मग तुम्हाला काय हक्क आहे मिठाचा खडा टाकायची? पण तुमच्यामध्ये वाईट हे ना, वाईट गुण आहे, वाईट, एकदम वाईट गुण आहे की दुसऱ्याचा आनंद तुम्हाला बघवत नाही. एवढं मात्र खरं आहे. म्हणून तुमचा असा स्वभाव आहे की मी मिठाचा खडा टाकणार म्हणजे टाकणार. तर होऊ दे तुमच्या मनासारखं. पण वरचा आहे ना, करता करविता, त्याच्याजवळ किती आले आणि किती गेले, किती दादा आले आणि किती हे आले, आणि काय कायचा त्यांनी बिमोड केला, नाश केला. तुम किस झाड की पत्ती, हेच मला सांगायचं. आणि हेच माझ्या अंतःकरणात कुठंतरी खोलवर आहे, आणि ह्याचाच मला राग आहे. बाकी मला राग कसलाच नाही की तुम्ही दुसऱ्याच्या आनंदात विरजण टाकू नका, मीठ टाकू नका, आणि त्यांचा आनंद हिरावून घेऊ नका. बस.